भारतीय युवक काँग्रेसच्या 66व्या स्थापना दिनानिमित्त तसेच जागतिक आदिवासी दिन आणि ऑगस्ट क्रांती दिनाचे औचित्य साधून ब्रह्मपुरी तालुका युवक काँग्रेसच्या वतीने विविध समाजोपयोगी सामाजिक उपक्रम राबवून भारतीय युवक काँग्रेसचा स्थापना दिन सोहळा उत्साहात साजरा करण्यात आला। महाराष्ट्र राज्याचे माजी विरोधी पक्षनेते ब्रह्मपुरी विधानसभा पक्षाचे आमदार विजय वडेट्टीवार यांच्या पुढाकारातून रविवार दिनांक 9 ऑगस्ट रोजी सकाळी 10 वाजता ब्रह्मपुरी तालुका युवक काँग्रेसच्या वतीने ब्रह्मपुरी येथील उपजिल्हा रुग्णालयातील रुग्णांना फळ वाटप करण्यात आलं। सोबतच प्रत्येक रुग्णांना झाड देऊन त्यांचे संवर्धन करण्याची विनंती करण्यात आली। त्यानंतर लायब्ररी परिसरातील पटांगणात युवक काँग्रेसच्या युवकांनी शासनाचे झाडे लावा झाडे जगवा मोहिमेचे पालन करीत आवळा, आंबा, निलगिरी, निंब, बेल, अशोक, करंजी अशा विविध प्रकारच्या प्रजातींच्या झाडांची लागवड करून वृक्षारोपण कार्यक्रम संपन्न झाला। प्रसंगी लावलेल्या झाडांचे संगोपन करण्याची विनंती यावेळी करण्यात आली। आजच्या आधुनिक युगात वृक्ष संवर्धन ही काळाची गरज आहे। यापूर्वी वारंवार चाललेल्या जंगलतोडीमुळे निसर्ग चक्रात बदल घडून येत आहेत। झाडांमुळे पर्यावरण संतुलित राहते, त्यामुळे अनेक युवकांनी किमान एक तरी झाड लावावं असं आवाहन यावेळी करण्यात आलं। या प्रसंगी ब्रह्मपुरी विधानसभा युवक काँग्रेस अध्यक्ष सोनू नागतोडे, सूरज मेश्राम, अमित कणाके, रवी पारधी, अतुल राऊत, प्रिन्स नंदुरकर, सूरज एस मेश्राम, सुधांशु अलोणे, सोनू पठाण, डेनी शेंडे, सुशांत उपासे, विवेक राऊत, श्रीकांत मेश्राम, तन्मय कर्णुके, होमराज लोणबले, जागृत ठेंगरी, सचिन ढोंगे, पवन पिसे, वैभव बदन, संदीप कोलते, मानस गेडाम, नितेश गुरनुले, रोहित सहारे, चेतन भाषाखेत्री, फैजल शेख, बबलू पाजी धुमाणी, अक्षय मानगुडे, एकनाथ रामटेके, रोशन शिवणकार, आशू ठाकरे, शरद तिगोरे, रवींद्र तिगोरे, गुलशन शिवूरकर तथा युवक काँग्रेस पदाधिकारी व कार्यकर्ते बहुसंख्येने उपस्थित होते। कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी काँग्रेस कमिटी तालुकाध्यक्ष खेमराज तिडके, माजी जिल्हा परिषद सदस्य प्रमोद चिमुरकर, नगराध्यक्ष योगेश मिसार, हितेंद्र राऊत, वासुदेव सेदरकर, पोपटे सर, राकेश पडोळे, प्रकाश खोब्राकडे, वखार खान, सोमा उपासे, गाजी पटेल, मनोज रामटेके, सुनील विखार, DK मेश्राम, रॉडिया सर यांचे मोलाचे सहकार्य लाभले। विनोद दोनाळकर, स्टार महाराष्ट्र न्यूज, ब्रह्मपुरी। सर्वांना सप्रेम नमस्कार। मी प्रभाकर उर्फ सोनू जनार्दन नागतोडे, ब्रह्मपुरी युवक काँग्रेस विधानसभा अध्यक्ष। आज 9 ऑगस्ट 2026 66वा युवक काँग्रेस वर्धापन दिनानिमित्तानं मी सर्वांना शुभेच्छा देतो। त्याच पश्चात आज जागतिक आदिवासी दिनानिमित्तानं सुद्धा सर्व माझ्या बांधवांना खूप खूप शुभेच्छा देतो। आज दोन्हीही कार्यक्रमानिमित्तानं युवक काँग्रेसतर्फे आज उपजिल्हा रुग्णालयामध्ये फळ वाटपचा कार्यक्रम आयोजित केला होता। त्यानंतर सर्वांनी युवकांच्या मदतीने वृक्षारोपण याचासुद्धा कार्यक्रम केला होता। सर्वांना युवकांना माझी कडकडीची विनंती आहे की सर्व युवकांनी एकत्रित येऊन जे वृक्षतोड सुरू आहे, ज्या आदिवासी समाजानं आपल्या भारताचा पाया रचला, ज्या आदिवासी समाजामुळे आपला जंगल आजही वाचून आहे, ती जंगलतोड सुरू आहे। त्याच एक उपक्रम आपल्या युवक काँग्रेसने हाती घेतला आहे। त्याच पश्चात झाडे लावा झाडे जगवा हा उपक्रम खूप मोठ्या प्रमाणात चांगल्या पद्धतीने सर्वांनी एकत्रित येऊन हा पार पाडलेला आहे। मी सर्व युवकांचा खूप खूप आभारी आहो। सर्व युवकांना माझा एकच नम्र विनंती आहे, सर्वांनी आपल्या समाजासाठी, आपल्या तालुक्यासाठी, आपल्या समाजातील ज्या काही अडचणी आहेत त्या समस्याचं निवारण करण्यासाठी सर्वांनी एकत्रित यावा आणि जे देशामध्ये युवकांवर जो अत्याचार होत आहे त्याच्या विरोधात आपल्याला एकत्रित येण्याचा आपण तयारी करूया। आज सन्माननीय विजूभाऊ वडेट्टीवार यांनी आम्हाला एक प्रेरणा देऊन आम्ही हा कार्यक्रम आयोजित केला आहे। मित्रांनो, आपण बघत आहोत का आपल्या देशामध्ये सन्माननीय राहुल गांधीजी हे सर्व युवकांना एकत्रित आणून जे काही देशाची भ्रष्टाचार, जे युवकांवर अन्याय होत आहे त्याच्या विरुद्ध लढा त्यांनी उठवलेला आहे। त्यांच्याच मार्गदर्शनाखाली युवक काँग्रेस येणाऱ्या सर्व कार्यक्रम राबवणार आहे। तरी मी सर्व युवकांचा खूप खूप आभारी मानतो आणि युवकांनी सामोर आलं पाहिजे, तेव्हाच युवक काँग्रेस बळकट होईल। नमस्कार, मी अमित भगवान कन्नाके, कार्याध्यक्ष अनुसूचित जमाती ब्रह्मपुरी विधानसभा। आज मी सगळ्यांना जागतिक आदिवासी दिनानिमित्त माझ्या सर्व काँग्रेस परिवाराकडून माझ्या सर्व आदिवासी परिवारांना शुभेच्छा देतो। आज 66व्या युवक काँग्रेस स्थापना दिवसच्या पण शुभेच्छा देतो। आपल्याला सगळ्यांना माहीतच आहे, दोन्ही दिनानिमित्त आज ब्रह्मपुरी युवक काँग्रेस आणि
आदिवासी सेलतर्फे ब्रह्मपुरीमध्ये उपजिल्हा रुग्णालयामध्ये आम्ही फळवाटप व वृक्षारोपणचा कार्यक्रम आपण राबवलेला आहे. तसेच आपल्या सगळ्यांना विनंती आहे का, माझ्या सर्व आदिवासी बांधवांना विनंती आहे का, आदिवासींना खरा न्याय देण्याचे ज्यांनी न्याय दिला ते म्हणजे काँग्रेस. आताच नुकत्याच काही दिवसाअगोदर राहुल गांधींनी आपल्याला सांगितलं का जल, जमीन आणि जंगल यांच्यावर सगळ्यात प्रथम अधिकार म्हणजे आदिवासींचा आहे. आपल्या सगळ्यांना माहीत आहे भारतामध्ये BJPचं राज्य आहे. BJPनी ज्या ज्या राज्यामध्ये आदिवासींची लोकसंख्या जास्त आहे त्या ठिकाणावरून सगळ्या आदिवासींवर जो अत्याचार सुरू केला आहे, त्याच समक्ष आपण सगळे आदिवासीवर किती अत्याचार होत आहे हे सगळ्यांना ठाऊक आहे. तसेच ब्रह्मपुरी विधानसभामधला लोहारा डोंगरी इथे हा संपूर्ण आदिवासी परिसर आहे. संपूर्ण गाव आदिवासींचं आहे. त्या ठिकाणी तिथे जंगल, जमीन आणि तिथल्या सगळ्या आदिवासींना आटवून तिथे लोह खनिजसाठी तिथे मोठे मोठे प्लांट येण्याचे पण सरकारने आदेश दिले आहेत. या विधानसभेचे विधायक सन्माननीय विजय वडेट्टीवारजी त्या सरकारच्या या आदेशांवर आक्षेप आणून त्या ठिकाणी मोर्चे बांधणी केली. तरी पण या सरकारला त्या आदिवासींची ना कीव आहे ना कुठल्याही आदिवासींची त्यांना जाणीव आहे. म्हणून मी आजच्या जागतिक आदिवासी दिनानिमित्त सर्व माझ्या आदिवासी बांधूंना, भगिनींना, समस्त माझ्या पूर्ण परिवाराला जाहीर इच्छितो का आपल्याला खरं न्याय हा फक्त काँग्रेसच देऊ शकतो. या निमित्तानं मी सगळ्या ब्रह्मपुरीवासियांना आज जो आम्ही उपक्रम राबवला, झाडे जगवा आणि वृक्षारोपण करा, आपल्याला माहीतच आहे आपलं अस्तित्वच या जंगलावर आहे, जमिनीवर आहे. म्हणून मी तुम्हा सगळ्यांना आज वृक्षारोपण करून झाडे लावा आणि झाडे जगवा हा संदेश देतो व आजच्या दिवशी सर्व माझ्या आदिवासी बंधूंना जागतिक आदिवासी दिवसाच्या शुभेच्छा देतो. सर्वांना नमस्कार. मी सूरज मेश्राम, युवक काँग्रेस ब्रह्मपुरी. आज 9 ऑगस्ट 2026 रोज रविवार या दिनाचं औचित्य साधून आज युवक काँग्रेस स्थापना दिन, तसेच जागतिक आदिवासी दिन, तसेच ऑगस्ट क्रांती दिन या महत्त्वाच्या दिवसाची प्रेरणा घेऊन ब्रह्मपुरी युवक काँग्रेस तालुका व शहरतर्फे आज ग्रामीण रुग्णालय ब्रह्मपुरी इथं रुग्णांना फळवाटप, तसेच तहसील कार्यालय आणि लायब्ररी या परिसरात वृक्षारोपण कार्यक्रम युवक काँग्रेस ब्रह्मपुरीतर्फे घेण्यात आला. एक झाड अनेक श्वास या पंक्तीला सार्थ ठरवत आपण झाडांचे महत्त्व आणि त्या झाडापासून आपल्याला जीवनामध्ये जे काही आवश्यक गोष्टी मिळतात, जे आपल्या जगण्यासाठी आवश्यक असतात आणि झाडेच आपल्याला आपलं भविष्य वाचवतील, या प्रेरणेने युवक काँग्रेस ब्रह्मपुरीतर्फे हा सामाजिक उपक्रम आज इथं राबवण्यात आला. मित्रांनो, आज आणखी एक महत्त्वाचा दिवस म्हणजेच ऑगस्ट क्रांती दिन. या ऑगस्ट क्रांती दिनानिमित्त आपण याच दिवशी 1942ला महात्मा गांधी यांच्या नेतृत्वात भारत छोडो आंदोलन म्हणजेच क्विट इंडिया मूवमेंटची सुरुवात झाली. या आंदोलनामुळे ब्रिटिश सत्तेविरुद्ध भारतीय स्वातंत्र्य लढ्याला एक नवीन दिशा आणि निर्णायक दिशा मिळाली. या लढ्यामध्ये फक्त भारतीय नागरिकच नाही तर भारतीय युवक, महिला आणि विद्यार्थीसुद्धा मोठ्या संख्येने जुळले आणि या स्वातंत्र्य लढ्यामध्ये आपला योगदान दिला. आणि म्हणूनच या भारताला 1947ला स्वातंत्र्य दिनासाठी आणि स्वातंत्र्य मिळवण्याकरिता एक प्रेरणा मिळाली. म्हणून हा क्रांती दिन एक उत्सव नसून या दिवसातून आपल्याला प्रेरणा घ्यायची आहे आणि युवकांनी एक सामाजिक बांधिलकी म्हणून आणि लोकशाही बळकट करण्यासाठी पुढे येऊन आपल्या या देशाचं भविष्य उज्ज्वल करण्यासाठी आपल्याला समोर व्हायचं आहे. म्हणून याच उद्देशाने आज ब्रह्मपुरी युवक काँग्रेस माननीय विजय वडेट्टीवार आणि माननीय राहुल गांधी यांच्या नेतृत्वात आज हा सामाजिक उपक्रम राबवला. आणि यासमोरसुद्धा जेव्हा जेव्हा या जनतेचे प्रश्न असतील, या युवकावर अन्याय असतील आणि लोकशाही बळकट करण्याचा प्रश्न असेल, तेव्हा तेव्हा युवक काँग्रेस ब्रह्मपुरी नेहमीच समोर राहील आणि आपलं सामाजिक योगदान देईल. याच अपेक्षेने आपण सर्वांना पुन्हा एकदा युवक काँग्रेस स्थापना दिन आणि जागतिक आदिवासी दिन याच्या शुभेच्छा देत आहोत. तसेच ऑगस्ट क्रांती प्रेरणा दिनाच्यासुद्धा आपण एक प्रेरणा घेऊन या भारतीय देशासाठी आपलं योगदान द्यावा ही अपेक्षा करत आहोत आणि सर्वांचे पुन्हा एकदा आभार व्यक्त करीत आहोत. धन्यवाद.
नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी स्टार महाराष्ट्र न्यूजला सबस्क्राईब करा आणि ताज्या बातम्यांचे अपडेट मिळवण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा आणि परिपूर्ण बातमीबरोबर रहा, इतरांपेक्षा एक पाऊल पुढे.